लेट्स प्ले. इथे मॅचला सुरुवात होते. पहिला चेंडू आणि सुरेख फटका. फटक्यांचा चांगला आविष्कार. इथे येतोय चौकार. पहिल्या चेंडूवरती 4 धावा. 5 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय इथे चौकार खेळण्यात येतोय. आज या मैदानामध्ये अजून एक व्यक्तिमत्व आमचे परम मित्र या ठिकाणी अभिनव क्रिकेट संघाचे संघनायक सोमनाथ दादा यांचं शुभागमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. फार वेळेपासून ते आलेले आहेत आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार देखील आलेला आहे. परंतु आता पुन्हा एकदा निदर्शनात आले त्यामुळे त्या सर्वांचंच मनपूर्वक स्वागत आहे. क्रिकेट वेड व्यक्तिमत्व आहे. सातत्याने मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये त्यांचा देखील सहभाग असतो. ते देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. 40+ आता सध्या मोठ्या स्पर्धा म्हटले 40+ आहे. अभिनव क्रिकेट हे देखील एक मोठं नाव या भागामध्ये आणि त्याचे सर्व आमचे सोमनाथ दादा आणि त्यांचा मित्रपरिवार इथे आलेला आहे. त्यांचं स्वागत आहे. पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती आलेली एकेरी धावसंख्या होते ती 5 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं सुरू आहे. गोलंदाजी मार्कवरती अनिल. पुन्हा एकदा मोठा प्रहार. चेंडू जातोय सीमारेषेच्या अगदी बाहेर. आजच्या दिवसातील सर्वात लांबवरचा षटकार. 6 धावा. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार 6 धावा. दमदार फटका आहे. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 11 धावा. अण्णा यांच्यावरती आक्रमण चढवलंय. दौंड विरुद्ध इंदापूर. इथे मात्र अण्णा यांचं कमबॅक. चेंडू निर्धाव. डॉट बॉल. इथे गोलंदाज देखील तितक्याच ताकदीचा आहे. ठाऊक आहे ही मॅच किती महत्वाची आहे. आपलं आव्हान जर टिकून ठेवायचं असेल तर ही मॅच जिंकणं गरजेचं आहे दोन्ही संघांसाठी. दोन्ही संघांनी एक मॅच इथे गमावलेली आहे. रायबा सरांचे देखील मनपूर्वक आभार आहेत. इन ऍक्शन मध्ये ते आपल्याला खेळताना पाहायला मिळाले आणि त्यांचे आभार पुन्हा एकदा फलंदाजाने केलेत. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या होते ती 15 धावा. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि काय फटकेबाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. डावखऱ्या शैलीचा फलंदाज विनायक शिंदे इथे आपण पाहतोय चांगली फटकेबाजी करतायत. पुन्हा एकदा फुलटॉस. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव त्या दरम्यान मिळेल. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 16 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 16 धावा आतापर्यंत गोळा झाल्यात. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सिद्धार्थ. गोलंदाजी मार्कवरती इथे आपण पाहतोय स्वप्नील. इथे आपण पाहतोय पहिला चेंडू आला तसा भिरकावून दिलाय. सीमारेषेच्या अगदी बाहेर. लांब 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 खूप लांब षटकार. 6 धावा. सहा धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 22 धावा. पुन्हा एकदा चेंडू. इथे पंचांनी नो बॉलचा कॉल केला. मी मगाशी तुम्हाला सांगितलं जर गोलंदाजाचा स्पर्श तिथे एस्टनना झाला, विकेटला झाला, बेल्स पडली, स्टंप हल्ली तर तिथे लगेचच पंच नो बॉलचा कॉल देतात. हा नियम आहे.
फिल्डिंग चेंज नाही होऊ शकत. जर फलंदाज चेंज झाला तरच फिल्डिंग चेंज होऊ शकते. तुम्ही आहे त्या जागेवरती, त्यांनी जागा सोडायची नाही. पटपट खेळा, तुम्हाला अंधार होईल. धावसंख्या 23. आता फ्री हिटचा चेंडू आहे. पुन्हा एकदा चेंडू आउट ऑफ द पार्क. बॅक टू बॅक दुसरा षटकार. ऐका, बाहेरून कुठल्याही खेळाडूने आवाज देऊ नका प्लीज. बाहेरून आवाज देण्यामध्ये काही मजा नाही. आता पंचांचं काम इथे पंचांना करू द्या. आपण जर पंच झालो तर पंच काय करणार? त्यांना काम करू द्या. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. आणि काय फलंदाजी इथे विनायक याची आपण पाहतो. मयूर नाही, विनायक. पुन्हा एकदा बिग हिट आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा रेषा पार. बॅक टू बॅक तिसरा षटकार. क्या बात है. जुना चेंडू द्या. नाही जुना नाही, नवीनच द्यायला लागेल. तर MSCDA वेस्टर्न झोनचे संघटक सचिव राहुल देशपांडे आणि दत्तप्रसाद टोपे, बरं का, नियोजन कमिटीचे अध्यक्ष संजय खोपडे यांनी विनायक शिंदे याची MSCDA वेस्टर्न झोनवरती निवड केलेली आहे. त्याचं खूप खूप अभिनंदन. आला असेल तर आतमध्ये फेका. विनायक शिंदे यांची MSCDA वेस्टर्न झोनला निवड झालेली आहे. आयोजक आणून ठेवा इथे चेंडू. संपले इथले. नवीन आणून ठेवा. बॅक टू बॅक 3 षटकार आलेत. पुन्हा एकदा चेंडू फुलटॉस. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र क्षेत्ररक्षण फार खराब होत आहे. 2 धावा त्या दरम्यान मिळतील. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 37 धावा. त्या 37 मधल्या विनायकाच्या बॅटमधून 31 आल्यात. एकटाच खेळतोय. 9 चेंडू मध्ये 31. फास्टेस्ट हाफ सेंचुरी होते की काय? दाट शक्यता आहे. पुन्हा एकदा चेंडू बॅट चेंज लागल्यानंतर फाईन लेगला. कुठलाच खेळाडू तिथे तैनात नाही. आता चेंडू आणायचा कोणी? सावकाश सावकाश. काय तिथे चौकार आहे की सेफ आहे? 4 दिलाय का? काय इथे स्कोरिंगला परत प्रॉब्लेम नको. दोन मिनिटं थांबा. तिसऱ्या पंचांचा इथे कॉल आहे. चौकार आहे की नाही ते चेक करतायत. लवकर थोडस. चौकार आहे की 2 धावा आहेत ते बघणं गरजेचं आहे. कारण दोन्ही संघांसाठी कुठल्याही इथे व्यत्यय होता कामा नये. कारण आपण ही जी टेक्नॉलॉजीचा इथे वापर केलाय, प्रथम स्पोर्ट्सचं लाईव्ह कव्हरेज आपण पाहतोय ना, या टेक्नॉलॉजीचा देखील वापर कधी कधी करावा लागतो. जे नुसतंच यूट्यूबवरती पाहत बसायचं नाही, ते मैदानामध्ये काय चाललंय, काय घडतं आणि काय बिघडतंय त्याचं देखील इथे आपल्याला छायाचित्रण केलेलं पाहायला मिळतंय. संपूर्ण टीम अगदी दिवसभर डोळ्यात तेल घालून काम करते. त्यांचं कौतुकच करावं लागेल. तिसऱ्या पंचांचा इथे कॉल येईल. आता धावून किती पूर्ण केल्या? 3. साज बाज और ताज 3च धावा. तिसऱ्या पंचांचा इथे कॉल आलेला आहे. 3 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 40 धावा. बरोबर ना? 40 धावा झाल्या. पुढचा चेंडू फार वेळानंतर इथे उजव्या शैलीच्या फलंदाजाला इथे संधी मिळाली आणि संधी मिळाली, परंतु त्याचा फायदा घेता आला नाही. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर दौंड संघाची धावसंख्या बिनबाद 40. काय सुरुवात आहे. उगाचच दौंडचा संघ इतका लांबून आलेला नाही आणि इंदापूर संघ देखील त्याहून लांब आलेला आहे, परंतु त्यांना देखील इथे कमबॅक करण्याची संधी आहे. चला लवकर लवकर थोडंसं, कारण सेकंड इनिंगला इंदापूर संघाला बॅटिंग करायची लक्षात असू द्या. दौंड संघ
सातत्याने पाणी नको, एकदा घेऊन गेलात काय मेसेज द्यायचा आहे तो एकदाच द्या, नाहीतर एखाद्या वेळेस पाणी, एखादा मेसेज, एखाद्या वेळेस बॅट आणि एखादा रिकामाही जातो की काहीतरी सांगायचं म्हणून. तसं करू नका. आपण सगळे फेअर गेम खेळूयात, कारण नंतर बॅटिंग करत असताना काहीसा व्यत्यय येईल. 40 धावा झाल्यात आणि त्यामध्ये विनायकच्या बॅटमधून 34 धावा आलेल्या आहेत 40 मधल्या. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक. इथे अण्णा गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. हा चेंडू मात्र डाव्या एसटीच्या बाहेर. पंचांनी इथे वाईट बॉलचा कॉल केलाय. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 41 धावा. 41 धावा झाल्यात. हा चेंडू मात्र सुरेख आहे. पंचांकडे जोरदार अपील केली जाते. रिव्ह्यू सर नाहीये ना आपल्याकडे. काय मेन म्हणजे तुम्ही जर का झेलबादसाठी अपील केला असेल रिव्ह्यू, तर अल्ट्रा एज कसं काय कळायचं. मग ते इंटरनॅशनलला ह्या 2 कॅमेऱ्यांचं काम नसतं, तिथे 30 ते 40 कॅमेरे असतात, त्यामुळे कळू शकतं. इथे 2 कॅमेरे, काय काय करायचं. अल्ट्रा एज देखील चेक करावी लागेल. म्हणजे इथे टेक्नॉलॉजी फार मोठी आणावी लागेल. आयोजकांना सांगू आपण पुढच्या वर्षी काहीतरी करायला. इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा शरीर वेधक मारा आहे. एक धाव त्या दरम्यान इथे पूर्ण केली जाते. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. लेगबाई स्वरूपाची एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 42 धावा. चांगली गोलंदाजी इथे. अण्णा यांचं चांगलं कमबॅक आहे. अण्णा म्हटल्यानंतर 24 घंटा चौकन्ना. अण्णा बरोबर आहे का नाही. आणि त्यांना चौकन्ना राहावंच लागेल, कारण संघाचे संघनायक आहेत. संघनायक म्हटल्यानंतर जबाबदारी फार मोठी असते. पुढचा चेंडू गणेशसाठी. इथे मात्र चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. प्रॉपर टायमिंग होत नाही. एक धाव तर पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा वेगात इथे पूर्ण आहेत. बॅकअप तिथे झालेला आहे. 2च धावा मिळतील. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 44 धावा. आतापर्यंत अण्णा यांनी 2 अवांतर धावा खर्च केल्यात, परंतु 3 चेंडूमध्ये फक्त 4 धावा इथे खर्च केलेल्या आहेत. पुन्हा एकदा चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे पहिला फलंदाज होईल बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. अक्षय याने टिपलेला चांगला झेल. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतोय राहुल. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय राहुल. काहीसा कानमंत्र इथे विनायकच्या देखील माध्यमातून दिला जातोय. 44 धाव्यांमधील 34 धावा एकट्या विनायकच्या आहेत. 12 चेंडू खेळलाय. 34 धाव्यांवरती तो नाबाद आहे अजूनही, जो नॉन स्ट्राईकला आहे. तर नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येईल राहुल. गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. संघाचा संघनायक इथे संघासाठी धावून आलाय. इथे मात्र आल्या आल्या पहिला चेंडू भिरकावलाय. आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावेंसाठी. क्या बात है. फलंदाजांनी अगदी आपल्या उंचीचा आणि ताकदीचा पुरेपूर फायदा घेतलाय. मागाशी इथून आमच्या समोरून जेव्हा जाताना आम्ही त्यांना पाहिलं, जवळपास 3-4 डझन केळी आणि एक अख्खा बॉक्स होता एनर्जी ड्रिंकचा. आता ही पॉवर कुठून आली असेल. आता त्याचं उत्तर मिळालेलं आहे. अख्खी एनर्जी आहे. 6 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 50 धावा. राहुल. पुढचा चेंडू अण्णा यांचा. पुन्हा एकदा चेंडू खोलवर टप्प्याचा आहे. खोदून काढण्याचं काम केलं जात आहे. एक धाव त्या दरम्यान पूर्ण होतीये. दुसरीचा प्रयत्न थांबवलाय. वेगवान थ्रो आहे. बॅकअप तिथे मात्र खराब झालाय. 1 से भले 2 धावा इथे पूर्ण केल्यात. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 52 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 3 षटक 52.
इथे नवीनच गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. थोडंसं पटपट खेळा. दौंडचा संघ तर खेळतोय. इंदापूर आपल्याला बॅटिंग करायची, नंतर मी हे तुम्हाला आठवण करून देतोय. पटकन चेंजेस करा. आणि बॅड लाईटचं तर कारण अजिबात चालणार नाही. गोलंदाजी मार्क वरती यतीन. गोलंदाजी मार्क वरती इथे आपण यतीनांना पाहतोय. अठरा चेंडू मध्ये आतापर्यंत 52 धावा झाल्यात. फार वेळानंतर इथे आपण विनायक यांना पाहतोय. विनायक शिंदे इथे नवीन गोलंदाजाचा सामना करतील यतीन यांचा. 17.5चा करंट रन रेट आहे. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव त्या दरम्यान मिळेल. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 53 धावा. परंतु आता विनायक शिंदेचं ओझं थोडंसं कमी करण्याचं काम इथे राहुलनी केलेलं आहे. दोन चेंडूमध्ये 8 धावेंवरती तो देखील सज्ज आहे. एक षटकार, एक दुहेरी धाव आलेली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने आक्रमण होणारच आहे. पाहूया यतीन कशा प्रकारे ते आक्रमण थोपवतोय. इथे समोरच्या दिशेने चेंडू खेळलाय. एक धाव त्या दरम्यान मिळतेय. एका धावेवरतीच इथे समाधान. धावसंख्या होते ती 54 धावा. यतीन याचं देखील कौतुक करावं लागेल, कारण दोन्ही बाजूने आक्रमक फलंदाज आहे आणि त्यांच्या विरोधात पहिल्या 2 चेंडूवरती फक्त 2च धावा खर्च केल्यात. 54 धावा झाल्यात. पुढचा चेंडू. चला, मॅच बॉल आला असेल तर तो मैदानामध्ये द्या, अन्यथा दुसरा चेंडू द्या. चला, ऑल इज वेल. हा चेंडू पुन्हा एकदा म्हणावा तसं टायमिंग होत नाहीये. पंचांचा इशारा. लेग बाय स्वरूपाची धाव आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 55, 55, 55 धावा. 3.3 षटकांचा खेळ इथे आतापर्यंत झालात. 55 धावा झाल्यात. एक फलंदाज बाद आहे. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल. स्ट्राईकला आपण पाहतो राहुल. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये. कव्हरला क्षेत्ररक्षक. डाऊन द बॉल. आता असं वाटलं की झेल घेतला आणि खाली मुद्दा म्हणून सोडला की काय. एवढा सोपा झेल होता. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती अब तक 56 धावा झाल्या. बघा, असे सोपे झेल जर सोडले तर फार अवघड आहे. आणि राहुल सारख्या फलंदाजाला जीवदान. हलक्या हाताने विनायक याने एक धाव पूर्ण केले. आता विनायकची बॅट कुठेतरी शांत झाली की काय. म्हणजे जी सुरुवातीला आडव्या बॅटने फटके खेळला ना, तो इथे कुठेतरी शांत झालाय. परंतु ही शांततेची वेळ नाही, कारण शांत राहिला तो काही संत नाही. 57 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा चेंडू. परंतु गोलंदाज शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल. पुन्हा एकदा चेंडू समोरच्या दिशेने, परंतु क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू सीमारेषा पार. इथे येतोय चौकार. 4 धावेच्या मदतीने धावसंख्या होते ती 61 धावा. 4 षटकानंतर 61. शेवटचे 6 चेंडू. नवीन गोलंदाज. चला पटकन. मी तुमचं अर्ध काम केलेलं आहे. पटपट खेळा येच सांगण्याचं. फक्त तुमचंच अर्ध काम राहिलंय की पटकन खेळायचं. नवीन गोलंदाज इथे आपण पाहतोय प्रशांत. पाहूया प्रशांत प्रतिस्पर्धी संघाच्या डगआउटचं वातावरण अशांत करतोय का. बर, चला पटपट खेळा.
गोलंदाज बदली. अच्छा इथे आहे का? अनिकेत. नवीन गोलंदाज आपण इथे पाहतोय. अनिकेत गोलंदाजी मार्क वरती इथे सज्ज होतोय. इथे पंचांनी नो बॉलचा कॉल दिलाय. कशा संदर्भात आहे? गोलंदाजाची ऍक्शन अपवादास्पद आहे. परत प्रशांतलाच. मग हा नो बॉल टाकण्यासाठी या गोलंदाजाला आमंत्रित केलं होतं की काय? प्रशांतलाच देऊन टाकायची. मग हा खर्च अतिरिक्त होतोय, तो टाळा. बघा जे क्षेत्ररक्षक जागेवरती आहेत ना, होते ना तिथंच ठेवा, चेंज करू नका. स्ट्रायकर चेंज झालाय तर मग करू शकता. ते पंच सांगतील तुम्हाला. पंच ह्या गोष्टी माहिती करून देतात, बाकीच्या गोष्टी नाही माहिती करून देणार. फुलटॉस. पण हा फ्री हिट आहे. झेल चांगला टिपला आणि फेकी त्याहून भारी आहे. नाही गोलंदाज इथे खुश झाला होता, परंतु त्याला ठाऊक नाही की तो फ्री हिटचा चेंडू टाकत होता. परंतु झेल अप्रतिम आहे. सागर सरांनी चांगला झेल टिपलाय. अथांग सागराप्रमाणे चेंडूला तिथे सामावून घेतलं. धावसंख्या 66. इथे पुन्हा एकदा बिग हिट आणि या मैदानामध्ये परफेक्ट मिडल झाला की चेंडू थांबतच नाही. षटकार. 6 धावा. हाय अँड हँडसम षटकार. धावसंख्या 72. प्रशांत वरती इथे आक्रमण चढवलंय. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे. 72 धावा झाल्यात. विनायक 45 धावेंवरती नाबाद आहे. इथे हा षटकार आहे का? पहिलं अर्ध षटक. 50 धावा पूर्ण झाल्या. टाळ्या तर वाजल्याच पाहिजे. गाणं जरा जोरातलंच लावा. जोरात वाजवा, जोरात वाजवा. हा होऊ द्या खर्च. दुसरा नाही, हेच गाणं जोरात वाजवा. पहिली अर्ध सेंचुरी आहे. क्या बात आहे विनायक. काल विनायकी चतुर्थी होती, आज विनायक इथे गरजतोय. धावांचा पाऊस पाडतोय. धावसंख्या 78. पुन्हा एकदा चेंडू इथे सीमारेषा पार चौकार. 4 धावा. आ पाहिजे तुम्हाला? 82 झाल्यात. एकट्याच्याच 50 आहेत. मला अजून असं वाटलं काय की तुम्हाला स्कोरची आता गरजच नाही. 82 झाल्यात. अजून एक चेंडू शिल्लक आहे आणि त्याच्यामध्ये थांबा, अजून गेला नाही बॉल. आता डीजे वाल्यांना वाटतं की एखादा बॅट फिरवली की तो षटकारच जाईल, पण असं होत नाही कधी कधी. 2 धावा मिळत आहेत. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 84 धावा. 84 रन्स ऑन अ बोर्ड. 85 धावेंची गरज आहे. चला पटकन क्षेत्ररक्षणासाठी आतमध्ये जायचंय. वेळ लावू नका.
चला फलंदाजांनी लवकर मैदानाचा ताबा घ्यावा. चला चला अंधार होत चाललाय. क्षेत्ररक्षण लागलेलं आहे. कृपया लवकर जावे. इथे पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर प्रहार करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग झाला नाही, परंतु एक धाव आहे. विशाल इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहे. विशाल ताकवले का? ओके, विशाल ताकवले. आघाडीचे दोन्ही बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये. पहिल्या चेंडूवरती आलेली एक धाव. धावसंख्येचा शुभारंभ इथे केला जातोय. 84 धावा अजूनही करायच्यात, म्हणजे लक्ष थोडंसं मोठं आहे, परंतु अक्षयला नावाप्रमाणे तुफानी खेळी करावी लागेल. अक्षय म्हटलं की तुफान, आज कुछ तुफानी करते हैं, अक्षयला करावं लागेल. तर गोलंदाजी मार्क वरती विशाल. आखूड टप्प्याचा चेंडू आहे. इथे मिस टाइम स्ट्रोक, इथे टिपला जातोय झेल. अक्षयचा संपलाय खेळ. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. विनायक यांनी टिपलाय झेल. आता विनायक देखील डावखुऱ्या शैलीचाच फलंदाज होता, त्याने वैयक्तिक 50 धावा केल्या. अक्षय देखील डावखुऱ्या शैलीचाच फलंदाज आहे, त्याला संधी होती, परंतु विनायकने स्वतःहून झेल टिपलाय. आता संधीचं इथे मात्र सोनं करता येणार नाही. विनायकने टिपलाय झेल. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. अण्णा इथे पुन्हा एकदा बॅटची एज. एक धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 2 धावा. इथे मात्र खराब चेंडू होता आणि त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु इथे नशिबाची साथ मिळते. 22 स्वरूपाचा चौकार मिळतो, म्हणजे बॅट वरती नाही आला म्हणून काय झालं. चार धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 6 धावा. 4 चेंडूमध्ये 6 धावा झाल्यात. षटकार, 6 धावा. जोपर्यंत मैदानामध्ये
स्वप्नील, जोपर्यंत स्वप्नील आहे तोपर्यंत कुठलंही लक्ष इथे अवघड नाहीये. 12 धावा झाल्यात. विशाल यांच्यावरती इथे आक्रमण चढवण्याचं काम विशाल करतोय. पुन्हा एकदा चेंडू इथे कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. दोन धावा पूर्ण आहेत. 2च धावेंवरती इथे समाधान आहे. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या पहिल्या षटकानंतर 14 धावा. काय दुखापत झाली आहे का त्यांना? क्रॅम्प आलाय का? म्हणून खेळताना नेहमी लक्षात ठेवा, दुपारच्या वेळेस आपण खेळतो त्यावेळेस लिंबू पाणी वगैरे प्यायचं. आता मेडिकल वाल्यांना मी काय सांगणार, एनर्जी ड्रिंक तर मिळतच आहे, ते पीत जा. नुसतं आणून ठेवलंय आणि मी पिल नंतर असं करू नका. तुमची स्वतःची काळजी तुम्ही घ्या. पुढच्या पर्वामध्ये देखील टीम खेळायची आपली. षटक क्रमांक इथे 2 ची सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज, नाव काय? हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळला जातोय आणि इथे चौकार आहे. बॉलर नेम गणेश. ओके, 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 18 धावा. पुढचा चेंडू अन्ना, 24 घंटा 54, षटकार, 6 धावा. क्या बात है. आता इथे वातावरण बदललंय. इंदापूर हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. इंदापूर या गावाचं देखील नाव क्रिकेट जगतामध्ये फार गाजलेलं आहे. पुन्हा एकदा बिग हिट आणि पुन्हा एकदा चौकार, 4 धावा. डीजे काही गाणी बंद करेना आणि इथे काय धावा थांबेना. आता इंदापूर या गावाचं नाव 28 धावा झाल्यात. इंदापूर या गावाचं नाव प्रामुख्याने सातत्याने मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये घेतलं जातं, कारण या भागातील एक अतिशय नावाजलेला खेळाडू म्हणून ज्या खेळाडूचा नामोल्लेख केला जातो, इजाज कुरेशी याच भागातील खेळाडू आहे नाही का. आणि तो सध्या आता पुण्यामध्ये, पण गाव इंदापूर आहे. आता इजाज कुरेशीचं जर मेडिकल असतं तर तो याच संघामध्ये असता. धावसंख्या होते ती 28. काय फटकेबाजी आहे अण्णा. इथे मात्र चेंडू डॉट बॉल आहे. तुम्ही शफल झाल्यानंतर वाईट मिळणार नाही हे लक्षात ठेवा. आता मी सकाळपासून तेच सांगतोय, शफल झालं की वाईट नाही. इथे पुन्हा एकदा मिस्टाईम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक मात्र फार दूरवरती आहे. आता अण्णांचं काम आपण बघितलेलं आहे. चौकार षटकार चौकार म्हणजे तब्बल 15 धावा आतापर्यंत त्यांनी कुठून काढल्यात 5 चेंडूमध्ये. आता राहिलंय ते स्वप्नीलचं काम आहे एका चेंडूवरचं. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 29 धावा झाल्यात. दुसरं षटक सुरू आहे. 19 बॉलमध्ये 56. हा चेंडू फार महत्वाचा आहे. वा, अँगल तर बनवलाय. इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडू आहे. चांगली गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. 29, 2 ओव्हर 29, 18 चेंडू आणि 56 धावींची गरज आहे.
18 चेंडू मध्ये अजूनही 56 धावेंची गरज आहे. 18 चेंडू 56. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज काय धावसंख्या होते ती 30 धावा. षटक क्रमांक 3 ची सुरुवात झाली आहे. अजूनही 17 चेंडू मध्ये 55 धावेंची गरज आहे. काहीसं सोपं आहे, काहीसं अवघड आहे, कारण दोन्ही रन मशीन इथे मैदानामध्ये आहेत. इथे बॅटची एज, फलंदाज बाद. कीपर क्या बात आहे राहुल सर, तुमच्यासाठी एक गाणं नंतर वाजवू आपण. कीपर ना नितीन सुरेख झेल इथे नितीनच्या माध्यमातून टिपला गेला. यष्ट्यांच्या मागे चांगलं काम, वेगवान तिथे झेल टिपण्याचं काम नितीन यांनी केलंय. नवीन बॅटर मैदानामध्ये येतात स्वप्नील यांची जागा भरून काढण्यासाठी. सागर नवीन बॅटर इथे आपण पाहतोय. सागर आणि अण्णा ही जोडी मैदानामध्ये. डावखुरा शैलीचा फलंदाज आहे. पाहूया इथे कशा प्रकारे कामगिरी करेल. गोलंदाजी मार्क वरती मात्र संदीप यांनी स्वप्नील नावाचा एक मोठा हिरा इथे टिपलाय. पुढचा चेंडू पहिला चेंडू इथे आपण पाहिला तर समोरच्या दिशेने खेळून काढलाय. एका धावेसाठी, एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 31 धावा. पुन्हा एकदा द सिक्सर किंग अण्णा इथे आपल्याला मैदानामध्ये पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा चेंडू मिडअपच्या दिशेने खेळून काढलाय. एकच धाव आहे. चांगली गोलंदाजी इथे संदीप यांची. अनुभवी गोलंदाज आहे आणि अनुभवाचा सातत्याने इथे वापर केला जातोय. इथे पुन्हा एकदा चेंडू एकेरी धावेसाठी. सावकाश एकच धाव मिळेल. धावसंख्या होते ती 33 धावा. म्हणजे ज्या 2 षटकामध्ये जी मजा आली होती ना, ती मजा कुठेतरी कमी झाली आहे. इथे गेअर बदललेला परत एकदा गाडी न्यूट्रल झाली. मोठ्या फटक्याची गरज आहे अण्णा यांच्याकडून. वा, फटका सुरेख आहे आणि फटक्यामध्ये वजन पण आहे. चौकार आहे. 4 धावा. तीन षटकाचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 37 आहे. 12 चेंडू आणि 48 धावींची गरज आहे. अण्णा यांना आता इथे प्रयत्न करावे लागतील, परंतु गोलंदाज एवढ्या धावा खर्च करतील का? चला पटकन निर्णय घ्या. आज फार उशीर झालाय. पटपट दौंड संघ अजिबात गोळा होऊ नका. पटकन खेळायला सुरुवात करा. गोलंदाजी मार्क वरती इथे आपण पाहतोय विशाल. आपण इथे गोलंदाज पाहतोय वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 4थं षटक. स्ट्राईकला असतील ते सागर, डावखुरा शैलीचे फलंदाज. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर विनायक यांनी तब्बल 50 धावा एकट्या विनायकने कुठून काढल्या होत्या. इथे सागरला तसाच काहीसा कारनामा करावा लागेल.
48 धावींची गरज आहे. 12 चेंडू आणि 48. पहिला चेंडू मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे फलंदाज होईल झेलबाद. इथे पहिल्या चेंडूवरती विशाल यांना यश मिळतंय. धावसंख्या 37 वरती तिसरा फलंदाज बाद होतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये येतात यतीन. 11 चेंडू आणि 48 धावा. काहीसा अवघड आव्हान आहे. इथे पुन्हा एकदा यतीन झेलबाद. काय डायरेक्ट का? नाही. राजू पण नाही. ओके. ते पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला जातोय. एक धाव त्या दरम्यान मिळेल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 38 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये इथे चौथं सुरू आहे. 38 धावा आतापर्यंत झाल्यात. नऊ चेंडू आणि 47 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका आणि त्या दरम्यान एकच धाव मिळेल. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 39 धावा. पुन्हा एकदा एकेरी धाव. एकेका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 40 धावा. 3 सिंगल आलेत. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. 7 बॉल 45 धावींची गरज आहे. फार मोठा इथे विजय मिळवण्याच्या दृष्टीने इथे वाटचाल सुरू आहे. पुन्हा एकदा चेंडू डॉट बॉल आहे. निर्धाव. 45 धावींची गरज आहे 6 बॉलमध्ये. चला पटकन राहुल सर.
पहिला चेंडू इथे निर्धाव आहे. बड्डे बॉय आजचे सत्कार मूर्ती आहे तिथे गोलंदाजी मार्कवर. 2 चेंडू इथे बॅक टू बॅक निर्धाव आहेत. क्या बात है. आज बर्थडे सेलिब्रेट होणार म्हणजे. आणि आज 1 जानेवारी आहे, आज करावाच लागेल. आणि जर्सी क्रमांक पण एकच आहे म्हणजे वाढदिवसाचा मुहूर्त बरोबर साधून आणलाय. त्याच्यातला 3 गायब झालाय. 31 मधला 3 गायब केलाय कालच. आज एकच राहिलाय कारण आज वाढदिवस आहे. धावसंख्या 41 आहे. अजूनही 44 धावींची गरज. 4 बॉल मध्ये 44. बघा किती 4 आलेत. 4 4 4. इथे वाईड बॉल. अजून मला वाटतं वेळ काढायचा आहे यांना. 2 चेंडू इथे वाईड बॉल हाताळलेत. 43 धावींची गरज आहे. 4 चेंडू मध्ये अजूनही 42 करायच्यात. 43 करायच्यात. इथे मोठा प्रहार आणि इथे फक्त एकच धाव. नाहीच घेतली. ओके ठीक आहे. निर्धाव चेंडू आहे. 42 धावा आहेत. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा नकार आहे. मेडन ओव्हर जाते की काय. 4 चेंडू डॉट बॉल आहेत. मेडन ओव्हरच होईल ना. हे वाईडचे बॉल आहेत ना त्याच्यामध्ये. बरोबर आहे की नाही. ते बॉलरच्या खात्यामध्ये नाही ते बाईच्या खात्यामध्ये. परंतु हे 4 आलेत हे त्यांच्या खात्यामध्ये जोडले जातील. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 46 धावा. लास्ट बॉल एक गाणं वाजवा बरं का दोन्ही संघांसाठी. एन्जॉय करू द्या. षटकारच मारलाय आणि गाणं दोन्हीसाठी वाजवा. षटकारासाठी देखील दोन्ही. चला ठीक आहे. विजयी संघाचं अभिनंदन आहे. आणि जो संघ इथं पराभूत झाला इंदापूर संघ आपल्याला देखील शुभेच्छा. चांगला खेळ केलात आणि आपल्या विनंतीला मान देऊन इथे तुम्ही या मैदानामध्ये दाखल झालात. दौंड संघ विजयी झाल्याबद्दल त्यांचं देखील अभिनंदन. वेल प्लेड गाईज. वेल प्लेड. प्रामुख्याने शेवटचं षटक सेलिब्रिटी सचिन सर. फक्त बॉल द्या तो. आज तर एन्जॉय होणार. मॅच जिंकली आहे. मोठ्या फरकाने जिंकले. ग्राउंड मधला बॉल द्या फक्त तेवढा.